चला लवकरात लवकर मैदाना बाहेर या. तर सन्माननीय मोक्षा भैया या ठिकाणी यांचं आगमन झालंय. मोक्षा भैया यांचं सहर्ष स्वागत अक्ष 11 डोंगरपाडा चषक 2024 दरम्यान आपण आलात या ठिकाणी आणि उपस्थित झालात त्याबद्दल आपलं मनापासून आभार. आणि मॅचला सुरुवात होईल. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल होताना आपण पाहतोय. एका बाजूला ओमकार, त्याच्या साथीने संग्राम आलाय आणि गोलंदाजी मार्ग वरती जयेश आलाय. जयेशचा पहिला चेंडू आणि हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर. यस, वाईडचा इशारा. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होताना पाहायला मिळेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल होतोय का? अतिशय चांगली फिल्डिंग मयूरची. मयुरेशने चेंडूला अडवत असताना फेकी सुद्धा केली आहे. आज प्रभावित केलंय खास करून जैलूने म्हणा किंवा मयुरेशने म्हणा, ज्ञानाने म्हणा. ते काय घडलंय? पंचांचा इशारा तिसऱ्या पंचांना सांगितलं जात आहे. तिसऱ्या पंचांना आमंत्रित केलं गेलंय. चला जीवनदान एक मिळालं संग्रामला. धावफलक कुठे आहे तिथे सुद्धा नजर असणार आहे. 3 धाबा धावफलकावरती चेंडूचा खेळ झाला. 3. ओमकारचा हा चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल होता. सीम आहे गप्पार. चौकार. 4 धाबा. चला एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट आयोजन कमिटीच्या वतीनं आकाश गरद यांच्या वतीनं सांगण्यात येते. स्वामी समर्थ मधील निहाल या खेळाडूला 2 टुर्नामेंट बॅन करण्यात येते. चला टीम वरती कोणत्या प्रकारचं बंधन नसेल परंतु त्या प्लेयरला 2 टुर्नामेंट बॅन करण्यात येईल. स्वामी समर्थ संघाने याची नोंद घ्यायची. काही नियम आहेत क्रिकेटचे आणि त्याला तुम्हाला फॉलो करणं गरजेचं असतं. धावफलकातील धावा जर आपण पाहिलं तर 11 आहेत. चेंडूचा खेळ झालाय 5. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी.
मोठा फटका पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, मयुरेशच्या हातामध्ये चेंडू. झेलूचा आवाज इतका वेगानं आला की फलंदाज थोडासा तिथे डिस्टर्ब झालाय. पहिलं षटक संपलंय. 11 धाबा धावफलकावरती आहेत. बॅकफुटर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला कट काढण्याचा प्रयत्न होता. ज्ञानेश्वर पाटील गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. अपील तर झाली आहे परंतु तितका प्रभाव नाही. ऑफसाईडला यावेळेला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, खूप चांगल्या रीतीने कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडूला खेळले. एकदा वेताना पाहायला मिळते परंतु ज्ञानेश्वरने आज प्रभावित केले. नितीनने ॲज अ बॉलर म्हणून प्रभावित केले. त्यानंतर मयुरेशने ॲज अ बॉलर म्हणून प्रभावित केलं आणि बॅटिंगमध्ये मागे खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक नाहीये. फाईन लेगला चिरत असताना चेंडू निघून गेलाय सीमारेखा पार. चौकार, 4 धाबा. 3 चेंडूचा खेळ झालाय. 16 धाबा धावफलकावरती. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक. दुसरं षटक मार्गस्थ आहे. मागील मॅच इंटरेस्टिंग होती. स्क्वॅकॅट चेंडू पुन्हा एकदा निघून गेलाय पॉइंट रिजन मध्ये. सीमारेखा पार. चौकार, 4 धाबा. बघा ही मॅच महत्वाची काय. डोंगरपाडा संघ नवतरुण डोंगरपाडा इथे जिंकला तर त्याने 3 मॅच जिंकल्यासारखं होईल. आणि ओमसाई मनोलपाडा हा संघ जो आहे तो जवळजवळ मला वाटते क्वालिफाईंग रेस मध्ये आहे. इथून ही मॅच जिंकला तर तो प्युअरली क्वालिफाय होईल. बघ तिथे एखादी मॅच वाढू शकते ॲज पर पॉइंट्स टेबल. त्यामुळे टॅप केलं चेंडूला. पुन्हा एकदा दर्शक बनलात. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू निघून गेलाय. कोणतीही संधी नाही. तू येतो की मी येतो अशा प्रयत्नामध्ये चेंडू फरार झालाय. 4 धाबा आणि 4 धाबाने धावफलक 24 वरती जाऊन पोहोचले. चेंडूचा खेळ 5 झालाय. म्हणजे शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. चांगला स्ट्राईक रेट सध्याच्या घडीला दोन्ही बॅटर्सचा पाहायला मिळतो. ओमकार आणि संग्रामचा. 24 लास्ट बॉल आहे. हो यावेळेला टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता होतीये. आणि अशा प्रकारे 2 षटकाचा खेळ संपलाय. 24 धाबा धावफलकावरती. हो यावेळेला चेंडू टप्पा पडल्यानंतर खाली राहिलाय. शानदार डिलिव्हरी होती. आणि नक्कीच पंच लक्ष देतील नक्की काय घडले. तो चेंडू कुठे लँड झाला, कशा प्रकारे लँड झाला. आणि सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड होताना दिसेल. लेग स्टंपच्या बाहेर निघून जातो चेंडू वाईट साठी. यावेळेला टॅप काढण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला गेला. फेकी चालेल निहाल कडून वेगाने लाऊड अपील. काय घडेल
पंचाने तिसऱ्या पंचानं आमंत्रित केलंय जरूर हे बघण्यासाठी. कॉल दिला गेलाय, रेफर केलं गेलंय, परंतु ओमकार तितक्या वेगानं आलेत का? बॅट लँड झाली आहे का? कुठे झाली, केव्हा झाली, कोणत्या वेळेला झाली? सॉफ्ट सिग्नल आणि त्यानंतर मला वाटतं गडी बाद. ओमकारला माघारी परतावं लागेल. पहिला हादरा ओमसाई मनोलपाडा संघाला. चला चेंडूचा खेळ जर आपण पाहिलं तर झाला 2 आणि 2 चेंडूमध्ये आतापर्यंत 1 धाव खर्च केले, ती सुद्धा 2 धावा आल्यात. ओहो, हातातून चेंडू निसटलाय. मोहितचे प्रयत्न अतिशय चांगले होते, परंतु चेंडू जर आपण पाहिला तर हातामध्ये आला नाही आणि एकदा तोपर्यंत धावून कंप्लीट झाली. ओमकार बाद झालाय म्हणजे संग्रामवरची जबाबदारी वाढली आहे. सूरज आला आणि सूरजचा झेल सुद्धा येतोय. सूरजचा झेल, गडी बाद, दुसरा हादरा. ओहो, काय जबरदस्त फटका. मयूरचा फेवरेट स्ट्रोक आहे आणि त्या क्षेत्रामध्ये मयूर चौकार लगावतो अशा प्रकारे या अगोदर सुद्धा आपण पाहिले. आणि चौकार. शेवटचा बॉल बाकी आहे. 31 तिसऱ्या षटकामध्ये शेवटचा चेंडू आणि अगदी प्रॉपर फटका. हा क्रिकेटिंग स्ट्रोक आहे. पॅडल स्वीप कशा प्रकारे मारावा तर या फटक्याला बघावं. शेवटचा आणि अंतिम चेंडू. पुन्हा एकदा यावेळेला स्वीप काढण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेग मध्ये अजून एक करारा प्रहार मयूरच्या बॅट मधून. बॅक टू बॅक दुसरा चौकार. पस्तीस 3 षटकं संपलेली आहेत. 35 धावा धावपलकावरती. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि असं असताना गोलंदाजी मार्क वरती मयुरेश येतोय. मयुरेश समोर संग्राम असेल. यावेळेला चेंडू लक्ष्मणच्या बाहेर जात असताना वाईटची सांगता होताना पाहायला मिळते. अतिरिक्त धाव धावपलकामध्ये ऍड होईल. पहिला चेंडू वाईड. संग्राम पुढील चेंडू. यावेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून गेलाय मागे. चांगली फिल्डिंग आणि दुसरा धावेचा प्रयत्न नाहीये. ही मॅच अतिशय महत्वाची. एकाला क्वालिफाय व्हायचं, एकाला अस्तित्व जिवंत ठेवायचंय. 37 वरती धावपलक जाऊन पोहोचलंय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे तिथे. चांगला स्टॉप तिथे होताना पाहायला मिळतोय. तोपर्यंत एक धाव येते. बघा मयूरचा पॅटर्न स्ट्रोक काय माहित आहे आणि मयूरसाठी ते क्षेत्ररक्षण लगावण्यात आलं होतं. मयुरेशला तो फटका लगावणं सोपं नाहीये. हो, मागे निघून गेलाय. बॅटची एज घेऊन चेंडू मागे निघून गेलाय. प्रीतमच्या हाताला लागलेला नाहीये. चौकार. 4 धाबा. 42. 3 चेंडू आणि 42 धाबा. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. संग्राम, मयुरेश, संग्राम.
यावेळेला पॅडल स्वीप काढण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फुलटॉस पद्धतीने बॅटवरती घेतला गेला, शफल विफल आणि त्यानंतर मात्र सक्सेसफुल अटेम्प्ट चौकाराच्या दिशेने. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत मला वाटते. 46 वरती धावफलक जाऊन पोहोचले. पहिल्या मॅच पासून जितक्या धावा नाही बनल्या तितक्या आता शेवटच्या 2 ते 3 मॅच मध्ये धावा बघायला मिळतात. मागाशी 53चा पाठलाग बघितला आणि आता जवळजवळ 1-2 नाही अखेरकार थांबवलंय. फक्त एकच धाव आणि आता शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. अक्ष 11 डोंगरपाडा चषक 2024 ही स्पर्धा आपण पाहतात. क्रिकेटचा महासंग्राम पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये खूप चांगली खेळी प्रत्येक संघाकडून आपण पाहिली. एमसीसी काटई संघ त्यांचं अस्तित्व जिवंत ठेवून आहे. एमसीसी संघ हा सुद्धा आपलं अस्तित्व जिवंत ठेवून आहे. आणि इथून पुन्हा एकदा पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला गेला, एकदा कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव, प्रीतम ये क्या हुआ है, ये क्या हुआ है, ये क्या हुआ है, चर्चा केली जाणार आहे. परंतु एवढं सगळं होत असताना तिसऱ्या धावेचा अटेम्प्ट का नाही झाला हा अजूनही प्रश्न मनामध्ये. शेवटचा तर बॉल होता. येस, इट इज अ 2 रन. 2 धावा मिळतील आणि या 2 धाव्यानिशी धावफलक जाऊन पोहोचलंय 49 वरती, म्हणजे 50चा पाठलाग करायचा आहे. चला, एक आयोजन कमिटीच्या वतीनं स्पेशल अनाउन्समेंट आहे. बघा, आयोजन कमिटीच्या वतीनं सांगण्यात आले एक महत्वाची बाब, क्रिकेट खेळत असताना खूप सारे नियम आहेत. आपण चांगलं क्रिकेट खेळत आलेला आहात या विरार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आणि इथून सुद्धा पुढे चांगलं क्रिकेट खेळण्यासाठी तुम्हाला असोसिएशनच्या माध्यमातून दिलेल्या सर्व नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. तसेच काही नियम जर आपण बघितले तर असोसिएशन बाहेर सुद्धा आहेत, म्हणजेच काही क्रिकेटिंग रूल्स आहेत त्यांना सुद्धा तुम्हाला फॉलो करणं गरजेचं आहे. त्यामुळे कुणीही इथून पुढे खेळत असताना अशा प्रकारचा प्रकार, म्हणजे ज्या प्रकारे मागील मॅचमध्ये आपण पाहिला मोबाईल हाताळला गेला होता एका खेळाडूकडून, आणि तसा प्रकार घडू नये आणि यासाठी आयोजन कमिटीच्या वतीनं स्ट्रिक्ट त्या खेळाडूला 2 स्पर्धांचा बॅन इथे देण्यात आला आहे, तो विरार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत. आणि त्या बॅनला त्याला सामोरं जावं लागेल. संघावरती कोणतीही कारवाई नसेल, परंतु प्रत्येक संघाच्या कर्णधाराने आपलं कर्तव्य म्हणून आपल्या खेळाडूंना वॉर्न करणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी ही 2 धावांची पॅनल्टी निहाल जो खेळाडू आहे स्वामी समर्थ या संघाचा त्याला देण्यात येते. चला, मॅचच्या दिशेने आपण जातोय. ज्या ठिकाणी पहिली इनिंग संपन्न झाली, 50चं टार्गेट आहे आणि 50चा पाठलाग करण्यासाठी फलंदाज ज्ञानेश्वर पाटील आणि मयुरेश त्याच्या साथीनं आलाय. आणि आता जे काय करायचे ते थेट करायचंय. जिंकलो तर अस्तित्व जिवंत राहील आणि हारलो तर मात्र अस्तित्व संपुष्टात येईल. जर का ओमसाई मनोलपाडा संघ जिंकला तर क्वालिफाय होणारा पहिला संघ असेल ओमसाई मनोलपाडा. आणि जर का नवतरुण डोंगरपाडा संघ जिंकला तर मात्र 4 संघांमध्ये ही चोरस. समोरच्या दिशेने चेंडू टॅप काढायचा प्रयत्न अडवलाय. मनोहर गोलंदाजी मार्कवरती आहे. बघा, काही असे रोल आहेत प्रत्येक खेळाडूला दिलेले आहेत. मिडल ऑर्डर मध्ये मयूर आणि सूरजने कशा प्रकारे ऍक्टिव्हेट व्हावं. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू यावेळेला काय घडलंय, चेंडू निघून गेलाय सीमा रेखा पार, चौकार, 4 धावा.
चला फलंदाज बाद आहे. चला मगाच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच बाकी आहे. मी चला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय मिस्टर सुमित फ्रॉम MCC. सुमित आपण मंचावरती या. मोक्षा भैया यांच्या शुभ हस्ते हे टी शर्ट देऊन गौरव करण्यात येणार आहे. कळायला मार्ग नाही तिथे हसतायत का सगळे आमचे मयूर भोईर तिथे काय काय करतात कोणास ठाऊक. मोक्षा भैया यांच्या शुभ हस्ते भारताबाची जर्सी देऊन गौरव करण्यात येईल. चला सुमित या लवकर. चला ड्राईव्ह केलं पुन्हा एकदा जयेशने. एका दाब्यासाठी चेन्नई निघून गेलाय. बघा दोन्ही संघांना विजय महत्वाचा आहे परंतु या मॅच वरती निर्भर असणार आहे यापुढची मॅच. ॲज पर लॉट 15वी मॅच चालू आहे आणि या 15व्या मॅच मध्ये जवळजवळ वरचढ आहे संघ ओमसाई मनोलपाडा. 16 चेंडू आणि 46 धावांची गरज. खूप लांब मॅच झाली. नवतरण डोंगरपाडासाठी अडचणी वाढल्यात आणि यावेळेला साहिलचा हा चेंडू पायाला लागून निघून गेला निहालच्या मागे म्हणजेच बाकडा पॉईंटच्या क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी चेंडू अडवला जाईल. हो यावेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न चेंडू टप्पा पडल्यानंतर गेलाय. हुलकावणी देत सी मारेगा पार. चौकार. आपल्याला चेंडू बागे निघून चालला येतोय डॉट. निर्धाव चेंडूची सांगता होती आणि आता शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे. साहिल चांगली गोलंदाजी आतापर्यंत करतोय. कॉन्फिडन्स थोडासा वाढलेला आहे. त्याचं कारणही तसंच आहे की ज्या वेळेला पहिली बॅटिंग झाली त्यावेळेला ज्या धावा बनवल्या गेल्या त्या धावा कुठे ना कुठेतरी बळ होत आहेत आणि ते बळ गोलंदाजी हाताळत असताना गोलंदाजांना मिळतोय. 10 धाबा धापलकती 2 षटकांचा खेळ संपलाय म्हणजेच येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडू 40 धावांची गरज.
सूरज नवीन गोलंदाजी मार्कवरती. पहा ओमसाई मनोलपाड्याच्या यशाचं रहस्य काय आहे. टॉप ऑर्डरचे 2 बॅटर संग्राम आणि ओमकार, आणि त्यानंतर जर आपण पाहिलं ओहो चेंडू अडवला गेलाय. आणि त्यानंतरचे जर मिडल ऑर्डरमध्ये सूरज आणि मयूरचे जर खेळ आपण पाहिले तर कोणत्याही प्रकारे डागडुगी नाहीये. मनोहर मधीच येऊन एखादा वेगळा रोल अदा करतो, आणि त्यानंतर बॉलिंगची ज्या वेळेला धुरा सांभाळण्याची वेळ येते त्यावेळेला मनोहरपासून सुरुवात होते, त्यानंतर साहिल येतो, सूरज येतो, आणि शेवटी एंड सुद्धा खूप चांगला होताना दिसतो. आणि म्हणूनच हा संघ एक चांगल्या युनिटने बहुतांश स्पर्धांमध्ये यशस्वी होत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. जर का नवतरुण डोंगरपाडा संघ जिंकला तर सदानंददा पाटील यांच्याकडून 5,000 रुपयाचं बक्षीस लागवण्यात आलेलं आहे. बघा आता हे 5,000चा बोनस मिळालाय जरूर. निहालला आणि जयलूला इथून बाहेर काढायचं या मॅचला. 9 चेंडू आणि 33 धावांची गरज. जर का येणाऱ्या प्रत्येक चेंडूवरती चौकार नोंदवला तर ही मॅच सहज पार होऊ शकते. आणि काय तो ऐतिहासिक विजय इथे मिळवला जातोय का यावरती नजर असणार आहे. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू, यस इट इज अ वाईड बॉल. आता 9 मध्ये 8. चेंडू मागे निघून जातोय का. हो चेंडू अडवला गेला, फेकी डायरेक्ट हिट, परंतु स्टंप वरती चेंडू नाहीये. एकदा तोपर्यंत धावून कंप्लीट केली जाते. स्पर्धा डोंगरपाड्यामध्ये आहे, घरचं मैदान, त्यामुळे या सुद्धा इक्वेशनला पार करण्याची धमक या बॅटर्स मध्ये आहे. परंतु वेगवान चेंडू सूरजचा पाय न हलवता खेळण्याचा प्रयत्न, आणि त्याच्यामुळे बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. मागे चेंडू निघून गेलाय, बॅटची एज घेऊन, आणि चौकार या चेंडूवरती नोंदवला जातोय. अखेरकार खेळ संपला 3 षटकांचा. 22 वरती धाव फलक आहे. शेवटचे 6 चेंडू आणि 6-28. 6-28 म्हणजेच तुम्हाला प्रत्येक चेंडूचे चौकार मारला तरी सुद्धा मॅच जिंकता येणार नाहीये. त्यासाठी नो बॉलवरती बाउंड्री, अतिरिक्त धावांचा भडीमार होणं गरजेचं असेल, आणि तो नाही झाला तर मात्र आपोआप इथे ओमसाई मनोलपाडा संघ क्वालिफाय होताना दिसू शकतो. एक असा संघ पहिला पराभव त्याने पाहिला, आणि इथे आतमध्ये येणारा चेंडू किशोरचा यष्ट्या वाकवतोय, उद्ध्वस्त होतात यष्ट्या, आणि फलंदाज बाद. जैलू बॅक टू द डिपार्ट. बेला लॉफ्ट काढायचा प्रयत्न, चेंडू मॉडलाच्या बाहेर. रोहन बाद. आता नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतील, मात्र औपचारिकता या मॅच मध्ये शिल्लक आहे. चला यापुढील होणारे मॅच होणारच आहे. आय थिंक एक मॅच होईल जर काही ते हा सामना एमसीसी ओमसाईने जिंकला, आणि अशा प्रकारे मॅच फिनिश. पहिली क्वालिफाय होणारी टीम ओमसाई मनवेलपाडा, मेरी मेरी कॉंग्रॅच्युलेशन. आणि आता दुसऱ्या क्वालिफाय टीमसाठी 2 संघांमधील भिडंत होईल, एमसीसी काटाई आणि एमसीसी. चला दोन्हीकडनं तर आपण टॉस